मदत फाउंडेशन चाकणच्या भव्य वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. मदत फाउंडेशन चाकण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे सलग चौथे वर्ष असलेले ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. खेड तालुक्यातील विविध शाळांमधील 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप उपस्थितांवर उमटवली. स्पर्धेचे 2 गट करण्यात आले होते. लहान गट इयत्ता 1ली ते 5वी आणि मोठा गट इयत्ता 6वी ते 10वी अशा विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यंदाच्या स्पर्धेचा विषय होता लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी अडचण की वरदान. या विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि प्रभावी मांडणी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चाकणच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, उपनगराध्यक्ष जयश्रीताई विशाल शेठ नाईकवाडी, कालिदास दादा वाडेकर, भगवान शेठ मेदनकर, रणजित शेठ जरे, आकाश शेठ साहेबराव कड, आकाश शेठ जाधव, राकेश वर्मा सर, भांदा शेठ वोथोडे, रंगनाथ तोमरे, डॉक्टर सागर सोमवंशी, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर गोरगल्ले, तसेच मदत फाउंडेशनचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण निकम, डॉक्टर सचिन लक्ष्मण निकम, डॉक्टर प्रदीप पाटील, डॉक्टर गोपाल चौधरी, डॉक्टर नम्रता निकम, डॉक्टर शुभांगी पाटील, डॉक्टर वैशाली चौधरी, सवाखंडे सर, तांबे सर, करपे सर तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मदत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री व्यंकटेश माणिकराव इंगळे यांनी केली. त्यानंतर डॉक्टर सचिन लक्ष्मण निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचे आणि वक्तृत्वाचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री भरत खुडे पाटील सर, मुख्याध्यापिका सौ कामिनी पोवळे मॅडम आणि शुभांगी चव्हाण मॅडम यांनी अत्यंत निष्पक्ष व जबाबदारीने परीक्षणाची भूमिका पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील उत्कृष्ट वक्त्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेनंतर परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे लहान गट आणि मोठ्या गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक गणेश मोडवे सर, प्रतीक्षा गवई आणि मदत फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री किशोरभाऊ अहिरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजूदास जाधव, परमेश्वर तोर, शुभसागर कोकणी, सुमित कोकणी, सौरभ सर तसेच मदत फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अत्यंत मेहनत घेऊन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या. या स्पर्धेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मदत फाउंडेशनचा हा उपक्रम खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. श्रोते, रसिक प्रेक्षक, मी कुमारी आर्य निलेश शिवेकर, श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. विषय मांडते लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी वरदान की अडथळा. आज 77 वर्ष आपल्या देशाला प्रजासत्ताक होऊन झालं आणि ज्या वेळेला लोकशाहीमधल्या प्रस्ताविकेची सगळीच्या सगळी तत्व आमच्या देशात रुजलीत का याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आज मागच्या काही वर्षांमधला किंवा काही दिवसांमधला कालखंड ज्यावेळेस आपण पाहायला लागतो त्यावेळेस या देशामध्ये सगळीकडे चर्चा माजलेली असते की अराजकता असेल, असहिष्णुता असेल, स्त्री पुरुष समानता असेल, आम्ही सगळीकडे या गोष्टींच्या गप्पा मारत असतो. आज सगळीकडे ज्यावेळेस आम्हाला लोकशाही कधी पाहिजे, ज्या वेळेला अधिकाराचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्हाला संविधान पाहिजे असते, पण ज्या वेळेला ओळख सांगण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्हाला धर्म पाहिजे असतो. ही वस्तुस्थिती आपण देशातली समजून घेतली पाहिजे. आज एखाद्याची ओळख सांगत असते त्यावेळेस ओळख ती धर्माने होते, परंतु ज्या वेळेस हक्काने अधिकार मागायचे असते त्यावेळेस आम्हाला संविधान लागत असते. म्हणजे कामापुरतं, सवयीपुरतं, कवडीपुरतं आम्ही संविधानाचा वापर करत आहोत आणि मग या देशामध्ये सगळीकडे धर्मनिरपेक्षतेची आणि समान